हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 14 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती एरोटेल सारखेच काही मुद्दे डिस्कस केलेले असतात ते कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं असेल तर ते कव्हर करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज कव्हर करत असतोय. पण आज सॅटर्डे आहे. सॅटर्डेला टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज नसतं आणि सायन्स पेज सुद्धा नसतं. त्यामुळं राहिलेले जे काय कंटेंट आहे त्याच्यामध्ये सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं आहे हे आपण विशेष करून सॅटर्डेला बघत असतोय, कारण हे दोन पेज जे आहेत ते सॅटर्डेला येत नाहीत. आणि संडेला सुद्धा बऱ्यापैकी तसंच काय असतं, सायन्स संडेला येतं पण टेक्स्ट कॉन्टेक्स्ट संडेला येत नाही. ग्राउंड झिरो म्हणून पेज येतं, त्याच्यावरती पण भरपूर गोष्टी आपल्याला डिस्कस करायला येतात. आणि याचा ऑब्विसली जसं की मी रोज तुम्हाला सांगत असतोय की याचा अंतिम उद्देश हा एकच आहे, एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी ज्या नॉलेजची गरज आहे ते नॉलेज मिळवणं आणि त्याचं एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्समध्ये रूपांतर करणं. सो आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रिडल कोणतं आहे. त्याच्या अगोदर जे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत, काही विद्यार्थी नव्याने प्रिपरेशन करतायत, काही विद्यार्थी 2 ते 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत पण स्कोर तेवढा येत नाही, प्रिपरेशन एक्झॅक्टली कुठं कुठं चुकतं हे कळत नाही, म्हणजे त्यांना कुठंतरी थोडीशी गायडन्सची गरज आहे. या विद्यार्थ्यांना मी व्हर्च्युअली भेटतोय. तुम्हाला याची गरज वाटत असेल, माझ्यासोबत डिस्कशन करणं फायद्याचं होईल तुमच्यासाठी असं वाटत असेल किंवा गरजेचं आहे तुमच्यासाठी असं वाटत असेल, तर तुम्ही व्हर्च्युअल सेशनची रिक्वेस्ट करू शकता टेलिग्रामला. चॅनलवरती माझा आय डी आहे टेलिग्राम चॅनलवरती, त्याच्यावरती जाऊन तुम्ही डिरेक्टली DM करू शकता मला आणि व्हर्च्युअल मीटिंग जी आहे ती माझ्यासोबत शेड्यूल करू शकता. हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. असो आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रिडल कोणतं आहे आणि त्या रिडलमधून आपल्याला काय आज नवीन पॉईंट्स एक्झामच्या रिलेटेड मिळत आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज आपलं जे हे लेक्चर आहे ते 10:30 पर्यंत टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होत असतं आणि यूट्यूबवरती सुद्धा अपलोड होत असतं. पण आज थोडासा लेट होतोय, पण असो आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि सगळ्या गोष्टी कव्हर करूया. थोडं लेट आहे पण ठीक आहे, तेवढं फक्त कॉपरेशनची तुमच्याकडून अपेक्षा आहे. बाकी जे रेग्युलर आपलं डिस्कशन आहे तशा पद्धतीचं असतं. आणि पहिल्या रुटेलचा सब्जेक्ट जर आपण बघितला तर पहिल्या रुटेलचा सब्जेक्ट आपल्याला सगळ्यांना नोन आहे, तो म्हणजे इंडिया USA जे नवीन ट्रेड डील झालेले त्याच्याशी रिलेटेड हे रुटेल आलेलं आहे. आणि सुहासिनी हैदर जे आहेत यांनी हे रुटेल लिहिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये वन साइडेड ट्रेड डील म्हणजे एकतर्फी कुठंतरी ही व्यापारिक समझौता आहे, ट्रेड डील आहे असं त्यांचं मत आहे. मग ते वन साइडेड का म्हणतायत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला ही ट्रेड डील समजून घेणं गरजेचं असतं. मग जर याचे बेसिक आणि हायलाइटेड पॉईंट जर आपण बघितले तर याची पहिल्यांदा तर आपल्याला याची पार्श्वभूमी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे, जी की पार्श्वभूमी अनेक वेळा आपण डिस्कस केलेली आहे. जर आपण वर्ल्ड मॅपवरती गेलो ना तर वर्ल्ड मॅपवरती इथं USA नावाचा हा देश आहे, ज्याचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहेत. ठीक आहे. आणि ह्याच USAनं इंडियावरती मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले होते आणि त्याला रेसिप्रोकल टॅरिफ असं नाव देण्यात आलं. तर रेसिप्रोकल म्हणजे कुठंतरी धडाव शिकवण्याच्या उद्देशातून किंवा बदल्याच्या भावनेतून जे कारवाई किंवा टॅरिफ्स वगैरे लावले जातात त्याला रेसिप्रोकल टॅरिफ्स किंवा रेसिप्रोकल जे काय तुम्ही कराल त्याला रेसिप्रोकल नाव देण्यात आले, की बदल्याच्या भावनेतून किंवा एखाद्याला धडा शिकवण्याच्या भावनेतून आपण जे काही कृती करतो त्याला रेसिप्रोकल म्हटलं जातं. ते तुम्ही डिक्शनरीमध्ये वगैरे गेलं तर तुम्हाला ते समजेल काय अर्थ आहे त्याचा. मग त्या रेसिप्रोकल मग आपल्या विरोधात किंवा आपल्या इंडियावरती अशा पद्धतीने टॅरिफ लावण्याची गरज USAला का पडली? तर त्यांचं लॉजिक हे होतं किंवा त्याचं जस्टिफिकेशन त्यांचं हे होतं की इंडिया जो आहे तो रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करतो आणि रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणं म्हणजे कुठेतरी त्यांच्या इकॉनॉमीला तुम्ही इनडायरेक्टली सपोर्ट करताय आणि त्यांच्या इकॉनॉमीला म्हणजे रशियाच्या इकॉनॉमीला आता सपोर्ट करणं म्हणजे कुठंतरी रशिया युक्रेन जे वॉर सुरू आहे त्या वॉर इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी सारखं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी याचं जस्टिफिकेशन दिलं होतं. आणि जे वॉर इकॉनॉमीला सपोर्ट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली करतील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आम्ही टॅरिफ लावूच लावू हे USA कडून सांगण्यात आलं होतं.
आणि त्याचा परिणाम म्हणजे इंडियावरती मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स लावण्यात आले. म्हणजे जवळजवळ 50% पर्यंत जे टॅरिफ्स आहेत ते टॅरिफ्स नेण्यात आले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अचानक एक दिवशी आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि युएसएचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये कॉलवरती कॉन्व्हर्सेशन होतं, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन होतं आणि त्याच्यामध्ये हे डिसाईड होतं की हे जे रेसिप्रोकल टॅरिफ आहेत ते टॅरिफ युएसए कमी करतोय आणि ते टॅरिफ कमी करून ते 18% वरती आणले गेले, जे की इंडियासाठी खूप चांगली गोष्ट होती. आणि ॲज युजल डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून याची घोषणा केली. आता दुसऱ्या याचा पैलू एक समजावून घेण्याचा काय आहे की हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत हे कधी कोणता निर्णय घेतील आणि तो डायरेक्टली ट्विटरवरती घोषित करतील हे सांगता येत नाही. आज फॉर एक्झाम्पल आज इंडियाचे आणि युएसएचे ट्रेड डील झाले, ठीक आहे. त्यानंतर एक वीक नंतर ते हे ट्रेड डील कॅन्सल पण करू शकतात आणि त्याची घोषणा डायरेक्ट ट्विटरवर सगळ्यांना बघायला मिळेल. एवढी परिस्थिती भयानक आहे यांच्या लिडरशिपच्या अंडर युएसएची. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे डिस्कशनचा, तो नंतर कधी तर आपण डिस्कस करूयाच. पण आतापर्यंत आपण ऑफिशियली जी आहे ती ही ट्रेड डील केलेली आहे. पण ही जी ट्रेड डील झाली आहे त्याला लेखिका एरुडेलमध्ये काय म्हणते की एकतर्फी ट्रेड डील झालेली आहे, म्हणजे वन साइडेड ट्रेड डील झालेली आहे. म्हणजे लेखिकेचा कल वन साइडेड म्हणजे कल कशाकडे नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये इंडियाला कमी बेनिफिट आणि युएसएला जास्त बेनिफिट होणार आहे असं लेखिकेचं मत आहे. आणि म्हणून वन साइडेड म्हणजे कुठं कळलेलं आहे, युएसएच्या खरं तर पारड्यामध्ये जास्त बेनिफिट याच्यामध्ये पडता येणाऱ्या भविष्यामध्ये, असं लेखिकेला या एरुडेलच्या माध्यमातून समजावून घ्यायचं, सांगायचं आपल्याला, समजावून सांगायचं. मग आता एकतर्फी ट्रेड डील म्हणण्याचं आणि तेही युएसएकडे कळण्याचं रिझन काय आहे समजून घेणं काय करायला लागेल की ट्रेड डील झाले म्हणजे त्याच्यामध्ये काय डिस्कस झाले. जर आपण याच्या अगोदर म्हणजे 2024 पर्यंत जर ट्रेड आपण बघितला तर आपल्याला सरळ सरळ काय दिसते की आपण एक्सपोर्ट करतोय 7.35 लाख करोड रुपयाचं एक्सपोर्ट आपण त्यांना करत होतो. त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स, टेलिकॉम्स, डिव्हाइसेस असतील, ज्वेलरी असेल, पेट्रोलियम प्रोडक्ट असेल किंवा क्लॉथिंग असेल म्हणजे कपडे वगैरे असेल, हे सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये आल्या. आणि जर युएसए आपल्याला एक्सपोर्ट बघितलं तर त्याच्या निम्म सुद्धा करत नाहीये. हे आपल्याला सरळ सरळ दिसते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की बायलॅटरल जो ट्रेड आहे, दोन देशांमध्ये होणारा व्यापार जो आहे त्याच्यामध्ये बेनिफिट कोणाला होतोय, तर त्याच्यामध्ये बेनिफिट इंडियाला होतोय. कारण खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट जो आहे तो इंडिया युएसएला करतो, त्या प्रमाणात युएसए इंडियाला एक्सपोर्ट करत नाही. ठीक आहे. मग आता युएसएला हे सरळ सरळ दिसते ना की इंडियाला याच्यातून खूप जास्त बेनिफिट होतं, युएसएला तर काहीच बेनिफिट याच्यामधून होत नाही. मग युएसएला बेनिफिट का सॉरी युएसएला बेनिफिट का होऊ नये याच्यामध्ये, मग आपण असे सिच्युएशन का क्रिएट करू नये की याच्यामध्ये इंडियापेक्षा युएसएला जास्त बेनिफिट होईल. आणि याच्यामध्ये यांचा इगो पण हर्ट होतो ना, कारण आपण पॉवरफुल असून सुद्धा इंडियासारखी कंट्री आपल्यातून खूप जास्त कमवते रादर दॅन आपण त्यांच्यातून जास्त कमवायला पाहिजे. हा पण एक इगोचा पार्ट आहे ना. या सगळ्या गोष्टींमुळं यांना एक रिझन पाहिजे होतं हा व्यापार डिस्टर्ब करण्यासाठी युएसएला. आणि ते रिझन काय मिळालं, ते रिझन रशिया. की रशिया, आणि रशिया आपला पारंपरिक मित्र राष्ट्र आहे, त्याच्यासोबत आपण संबंध खराब करू शकत नाही. कारण रशियानं वेळोवेळी आपल्याला मदत केली आणि आपण वेळोवेळी रशियाला मदत केलेली आहे मित्र राष्ट्र म्हणून. इस्रायल सोबत आपल्या जशा पद्धतीचे संबंध आहेत तशा पद्धतीचेच रशिया सोबत सुद्धा संबंध आहेत. आणि युएसएच्या आणि रशियाचे किंवा युएसएच्या आणि चायनाचे संबंध कसे आहेत की कोल्ड वॉर कायम त्यांच्यामध्ये चालू असते. आणि रशिया आणि युएसए जो आहे ते युएसएसआर पासून खरं तर एकमेकांच्या आपण म्हणू शकतो की विरोधात आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे या गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये इंडिया जो आहे तो युएसएच्या मार्केटमधून एवढा सगळा खरं तर रेव्हेन्यू कमवतो आणि रशियासोबत खूप चांगला संबंध ठेवतो, त्याच्याकडून क्रूड ऑइल वगैरे खरेदी करतो. मग हे कुठंतरी व्हायला नाही पाहिजे हे युएसएला वाटणं साहजिक आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या मध्ये लॉजिक सुद्धा आहे. ठीक आहे. मग हे सगळी त्याची पॉलिटिकल पार्श्वभूमी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. मग आता युएसएनं काय केलं की रशियाचा बहाणा दिला की ठीक आहे बाबा, वॉर इकॉनॉमीला तुम्ही सपोर्ट करताय ना, तुमच्यावरती सँक्शन्स आम्ही लावणार, टॅरिफ आम्ही वाढवणार. आणि त्या टॅरिफ वाढवण्यात आले. ठीक आहे. पण त्यांचा अंतिम उद्देश जर आपण बघितलं तर आता तो अंतिम उद्देश समोर येतोय. ठीक आहे. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या मार्केटमधून आपण रेव्हेन्यू कमवत होतो त्या देशानं जर अशा पद्धतीने टॅरिफ लावले तर आपल्याला एवढा मोठा व्यापारातून रेव्हेन्यू होत होता त्याच्यावरती डायरेक्टली इम्पॅक्ट झाला. आणि म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेवरती डायरेक्टली इम्पॅक्ट झाला.
हे आपण नाकारू शकत नाही. आणि मग कुठंतरी इंडियाला मजबूर फिनान्शियली करणं, आपल्या टर्म्स अँड कंडिशन मान्य करण्यासाठी ते युएसए कडून करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर एक डील झाली. त्याच्यानंतर काय डील झाली, की जो रेसिप्रोकल टॅरिफ लावला होता 25%, त्याच्या अगोदर 25% होता, त्यानंतर रेसिप्रोकल टॅरिफ म्हणून 25% ऍड करण्यात आला. तो जवळजवळ झाला 50%. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की 50% टॅरिफ जवळजवळ त्यांनी लावला होता. आणि या 25%ला पेनल्टी टॅरिफ सुद्धा म्हणतात. ठीक आहे, पेनल्टी कशाची? रशियाकडून क्रूड ऑइल तुम्ही खरेदी करता त्याची पेनल्टी लावली होती युएसए. मग याच्यानंतर एक डील युएसए करतो, आणि तो डील काय करतो, की हे जे रेसिप्रोकल टॅरिफ आहे ते सगळं कमी करून आम्ही 18% पर्यंत टॅरिफ आणतो या डीलच्या अंतर्गत. पण फक्त एवढंच डीलमध्ये झालंय का हो? एवढंच या डीलमध्ये झालं नाही. इंडिया विल लोअर इट्स टॅरिफ ऑन युएस एक्सपोर्ट्स टू 0. इंडियावरून युएसएला जो माल जातो त्याच्यावरती टॅरिफ किती आहे? आत्ताच्या डीलनुसार 18% आहे. तो अगोदर 50% होता, ते काढून आता 18% झाला. ठीक आहे. आणि युएसए जो इंडियाला एक्सपोर्ट करेल त्याच्यावरती इंडिया 0% टॅरिफ लावेल. हे याच डीलच्या अंतर्गत झाले. म्हणजे इंडिया तिथे एक्सपोर्ट करतोय त्याच्यावरती 18% टॅरिफ, म्हणजे त्या मार्केटमध्ये कमीत कमी 18% तर आपला जो माल आहे, आपली जी सर्व्हिस आहे ती खऱ्या अर्थानं त्याची किंमत वाढली ना. म्हणजे त्याचा कॉम्पिटिटिव्हनेस जो 18%च्या तुलनेत जो आहे तो कमी झालेला आहे. पण युएसए कडून जे आपल्याला एक्सपोर्ट होतोय त्याच्यावरती 0% आहे. म्हणजे कुठंच त्यांना खऱ्या अर्थानं कम्पीट खूप जास्त करावं लागणार नाहीये कुठल्या प्रोडक्टसाठी. ओपन मार्केट त्यांच्यासाठी झालं, म्हणजे कुठलाही टॅरिफ नाही इंडियन मार्केटमध्ये. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. म्हणून तर लेखिका म्हणते ना की वन साइडेड ही डील आहे. याच्यामध्ये 18% आपल्याला टॅरिफ युएसए लावतोय आणि त्याच्या मालावरती आपण 0% टॅरिफ लावतोय. ठीक आहे, मग हे समान का नाही? इथं एकतर्फीपणा आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये बेनिफिट कोणाचा दिसतोय? युएसएचा दिसतोय, जरी इंडिया खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करत असला तरी सुद्धा. ठीक आहे, पहिला मुद्दा हा झाला. दुसरा मुद्दा, ट्रम्प क्लेम दॅट इंडिया विल स्टॉप बाईंग ऑइल फ्रॉम रशिया. आता रशिया जो आहे ना तो आपला खऱ्या अर्थानं पारंपरिक मित्र राष्ट्र राहिलेला आहे. ठीक आहे, आणि ट्रम्पनी या डील नंतर घोषणा काय केली, की इंडियानं हे कबूल केलेलं आहे की रशियाकडून आम्ही क्रूड ऑइल खरेदी करणार नाही. हे इंडियानं मान्य केलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत जो आपला मित्र राष्ट्र होता त्याच्याबरोबर कुठंतरी आपण संबंध जे आहे ते कमी करतोय का, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण युएसए स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करू शकतो. मग ते ग्रीनलँडच्या केसमध्ये काय झालं, व्हेनेझुएलाच्या केसमध्ये काय झालं. पारंपरिक मित्र युरोपियन युनियन होता, त्याच्यातलाच हा डेन्मार्क देश आहे, त्याचा इंटिग्रल पार्ट आहे ग्रीनलँड. तरी सुद्धा युनायटेड स्टेट काय करतोय, ग्रीनलँडवरती कब्जा करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे मित्र शत्रू हे याच्यामध्ये काही स्वार्थापुढे यांच्यात दिसत नाही. मग आपण हे सगळं असताना सुद्धा युएसएच्या एका डीलवरती आपण कुठंतरी रशियासोबतचे आपले संबंध खराब करतोय का, हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे यांचे पॉलिटिकल इंटरेस्ट सुद्धा याच्यातून युएसए जो आहे तो भारताच्या थ्रू फुलफिल करतो, हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं आहे. म्हणून परत काय झालंय, वन साइडेड डील आपल्याला बघायला मिळते. इंडिया विल स्टेप अप ऑइल परचेस फ्रॉम युएसए. आणि मग रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणार नाही, मग कोणाकडून करणार, तर युएसए कडून करणार. ठीक आहे, हे याच्यामध्ये या डीलमध्ये ठरलेलं आहे. मग आता रशियाकडून ऑइल खरेदी करणं न करता युएसए कडून खरेदी करतोय. आता युएसए कडे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑइल कुठून आलं, तर व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्ष तिथले जे होते निकोलस मडुरो, त्यांना किडनॅप करण्यात आलं, युएसए मध्ये नेण्यात आलं आणि ते आता युएसएच्या जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती खटला चालू आहे. आणि व्हेनेझुएलामध्ये ऑब्व्हियसली त्यानंतर सरकार जे आलेलं आहे ते युएसएचं पपेट सरकार आहे, ओपन सिक्रेट आहे. आणि व्हेनेझुएलामध्ये जगाच्या 17% पेक्षा जास्त तेल साठा आहे. याची मालकी इनडायरेक्टली कोणाची? आता युएसएची. मग मोठा तेल साठा असून फक्त उपयोग नाही, त्याला खरेदी करणारा वर्ग पण पाहिजे, त्याला खरेदी करणारा मार्केट पण पाहिजे. मग तो एक परिणाम आहे की युएसएनं हे रेसिप्रोकल टॅक्स इंडिया बरोबर इंडियावरती लावलेले कमी केलेले आहेत. कारण का, इंडिया एक क्रूड ऑइल खरेदी करणारं मार्केट आहे युएसए साठी. आणि म्हणून आता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला इंडिया हा एक कस्टमर झाला हे ऑइल खरेदी करण्यासाठी, आणि मोठा कस्टमर आहे तो.
ठीक आहे. म्हणून परत काय दिसतंय याच्यामध्ये, वन साइडेड डील दिसते आपल्याला. पुढे जाऊन इंडिया मे पोटेन्शियली स्टार्टिंग बाईंग ऑइल फ्रॉम व्हेनेझुएला, जे की आताच तुम्हाला सांगितलं, युएसए कडून घेणं आणि व्हेनेझुएला कडून घेणं सेमच गोष्ट आहे. Trump said that India has committed to buying $500 billion on several American things, including energy, agriculture, coal, technology. आणि या डीलमध्ये इंडियानं हे सुद्धा मान्य केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये $500 बिलियन एवढा व्यापार, म्हणजे एवढ्या वस्तू ज्या आहेत, एवढी उत्पादनं जी आहेत, ते अमेरिकेकडून इंडिया जो आहे तो खरेदी करेल. त्याच्यामध्ये एनर्जी आहे, ॲग्रिकल्चर आहे, कोल आहे आणि टेक्नॉलॉजी आहे. जे की तुम्हाला बेसिक सांगितलं होतं की हे जे एक्सपोर्ट करतात त्याच्यातून हे एवढं कमवतात आणि आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यातून आपण एवढं कमवतोय. म्हणजे शेअर कोणाचा जास्त आहे कमवण्याचा? इंडियाचा जास्त आहे. मग युएसला का वाटू नये की आमचा हे वाढायला पाहिजे? आणि तेच कुठं तर प्रयत्न इथं दिसते की $500 बिलियनचं तुम्हाला उत्पादन खरेदी करावीच लागते. ठीक आहे. आणि तो प्रयत्न आपल्याला सरळ सरळ इथं दिसतोय. बरं, त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय काय नीट लक्ष द्या. एनर्जी आहे, ॲग्रिकल्चर आहे, कोल आहे, टेक्नॉलॉजी आहे. ॲग्रिकल्चर इज अ मोर इम्पॉर्टंट पार्ट, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. का? ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट जर युएसए कडून आपण 0% टॅरिफमध्ये खरेदी करतोय, म्हणजे डायरेक्ट कॉम्पिटिशन आपल्या मार्केटमधल्या शेती उत्पादनासोबत त्याच आहे. मग आपल्या शेती उत्पादनाला आपण स्वतःच आपल्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आणतोय, हे सरळ सरळ दिसते. त्यामुळे शेतकरी याच्या विरोधात प्रोटेस्ट करतायत. अपोजिशन लिडर्स पार्लमेंटमध्ये याच्याशी रिलेटेडच केओस करतायत, आपण बघितले सगळ्यांनी. त्याचं रिझन काय? की तुम्ही ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट तिकडून एक इम्पोर्ट जर उद्या केले तर इथल्या शेतकऱ्यांनी जायचं कुठं? त्यांची उत्पादनं मग कुठं विकणार? त्यांच्या उत्पादनाला तुम्ही इथं कॉम्पिटिशन तयार करताय. ठीक आहे. याच्यावरती टॅरिफ जर आपण लावले असते, समजा 20% टॅरिफ याच्यावरती असता, ठीक आहे, तर मग तरी पण आपण थोडंसं मान्य केलं असतं. ठीक आहे बाबा, 20% महाग तर असतील हे युएसए कडून येणारे शेती उत्पादनं, पण त्याच्यावरती 0% टॅरिफ आहे, म्हणजे डायरेक्ट कॉम्पिटिशन आहे. आणि त्यामुळं परत लेखिकेचं जे म्हणणं होतं ते साध्य होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर ट्रम्प क्लेम दॅट डील विल हेल्प स्टॉप द रशिया युक्रेन वॉर. आणि परत ही खोटी आशा एक की ही जी डील आहे ही रशिया युक्रेन वॉर थांबवण्यास आपल्याला मदत करेल, असं याच्यामध्ये बोलण्यात आलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून. आता रशियासोबत व्यापारिक संबंध असणारा काय इंडिया फक्त एकच देश आहे? इंडियानं सगळे संबंध तोडले म्हणजे वॉर थांबेल असं पॉसिबलच नाहीये, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपले जी खरं इंटेन्शन आहे ते लपवण्यासाठी कुठंतरी ते पांघरून घालण्यासाठी वेगळंच काय तर रिझन दिलं जाते, हे सरळ सरळ आपल्याला बघायला मिळते. पण तो पार्ट आपला नाही. आपला पार्ट हा होता की ही डील कशा पद्धतीने एकतर्फी आहे आणि कशा पद्धतीनं इंडियालाच याचा खरं तर येणाऱ्या काळामध्ये लॉस होऊ शकतो, लॉस सहन करायला लागू शकतो, हे आपल्याला याच्यातून लेखिकेनं समजावण्याचा प्रयत्न केला. आणि तेच सगळं जे आहे ती या एडिटलमध्ये लेखिका आपल्याला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करते. मग आता याच्यातून आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? तर याच्यातून आपल्याला महत्वाचा अभ्यास म्हणजे पहिला पॉईंट आपला काय असू शकतो? पहिला पॉईंट असू शकतो की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे युएसएचे रिलेशन आपल्याला बघायला लागतील. मग आपल्याला कोणकोणत्या रिलेशनचा अभ्यास करावा लागेल? इंडिया युएसए रिलेशनचा अभ्यास करावा लागेल, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इंडिया रशियाच्या रिलेशनचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. हे दोन महत्वाचे पॉईंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये रशिया युक्रेन वॉरमध्ये इंडियाची भूमिका जी आहे ती इंडियाची भूमिका आतापर्यंत काय राहिलेली आहे हे आपल्याला अभ्यास करून ठेवावं लागेल. ती आपल्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आहे की इंडिया युएसए जी डील झालेली आहे आता, याच्यामध्ये 80% टॅरिफ जो आहे तिथपर्यंत आणण्यात आलेला 80% पर्यंत. मग हे इंडिया युएसए जी ट्रेड डील झालेली आहे त्याचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करून ठेवायला लागेल. ठीक आहे. याच्यात जरी काही निगेटिव्ह पॉईंट डिस्कस केले असतील तर याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे, जे की प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलेले. ते येणाऱ्या काळामध्ये जर एरुटल आलं तरी पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करूच. नवीन पॉईंट अजून काही शिकता आले तर त्याच्यामध्ये आपण शिकूयाच. पण तुर्तास आपण याचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, याचे निगेटिव्ह पॉईंट काय, आणि मग त्याच्यावरती बेस्ड तुमचं बॅलन्स्ड कन्क्लुजन, तुमचं बॅलन्स्ड ओपिनियन याच्यावरती डेव्हलप व्हायला पाहिजे.
त्या पद्धतीने याची एक नोट बनवून ठेवायला पाहिजे आणि त्याची रिव्हिजन करत राहायला पाहिजे. त्या दृष्टीतून मला वाटतं की हा मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. बाकी या दृष्टीतून इम्पॉर्टंट असं काही नाहीये. मग त्याच्या पुढे जाऊन अभ्यास करायचाच असेल तर आपल्याला याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं की युएसए मुळे काय होतंय, वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर म्हणजे जगाची राजनीतीच पूर्ण चेंज करून टाकली युएसए. कारण पारंपरिक मित्र जो आहे तो युरोपियन युनियन होता, तो पण ग्रीनलँडमुळे तोडलेला आहे. व्हेनेझुएलावरती स्ट्राईक केलेली आहे. इराणवरती वारंवार इराणमध्ये गृहयुद्ध कसं लागेल याच्याशी रिलेटेड युएसए प्रयत्न करतो, हे ओपन सिक्रेट आहे. इराणवरती इराणला युद्धाची डायरेक्टली धमकी देतोय, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याचबरोबर कोलंबिया सारखी कंट्री असू द्या, क्युबा सारखी कंट्री असू द्या, ह्या सुद्धा कंट्री ज्या आहेत त्या युएसएच्या दबावाखाली आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर इंडियाला टॅरिफच्या दृष्टीतून धमकावणं, थ्रेट करणं, टॅरिफ वेगवेगळ्या लावणं, सँक्शन्स लावण्याचा प्रयत्न केलं, हे आपण बघितलेलं आहे. रशिया युक्रेन वॉर मध्ये रशियावरती वेगवेगळ्या प्रकारे सँक्शन्स लावणं, हे आपण बघितलेलं आहे. चायना बरोबर जे आहे ते कोल्ड वॉर युएसए आणि चायनाचं वारंवार सुरू असते, हे आपण बघितलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे वर्ल्ड पॉलिटिकल सिस्टमला एक वेगळं स्वरूप निर्माण झालेलं आहे. त्याचा सुद्धा आपण एक वेगळा अभ्यास करून ठेवणं आता खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे आणि तो सुद्धा अभ्यास चांगल्या पद्धतीने आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून सुद्धा मला वाटते की हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा असू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे, त्यामुळे पुढे आपल्याला महत्त्वाचं काय दिले ते बघायला आपण सुरुवात करूयात. पुढचं जे एरुटेल आहे ते 2025 मधले नवीन लेबर कोड जे इंट्रोड्यूस केले गेले त्याच्याशी रिलेटेड एरुटेल आहे. आता याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली ना ते जर आपण 4 लेबर कोड बघितले तर ते याच्या अगोदर आपण बघितलं ना, याच्या अगोदर आता हे बेसिक तुम्हाला सांगतो हे काय आहे नेमकं. जे मजदूर आहे, जे कामगार आहे, जे पण कोण कामगार या कॅटेगरीमध्ये येतं, लेबर या कॅटेगरीमध्ये येतं, त्यांना खरं तर त्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं खूप जास्त गरजेचं होतं. याच्या अगोदर त्यांचं शोषण होऊ नये, त्यांच्यावरती अन्याय होऊ नये, एम्प्लॉयवरती म्हणजे जो काम देतोय त्याच्यावरती अन्याय होऊ नये, याच्याशी रिलेटेड वेगवेगळे लेबर लॉज होते. ते जवळजवळ 29 लेबर लॉज होते आणि जेवढे जास्त लॉ तेवढं त्याचं इम्प्लिमेंटेशन लो हा साधा नियम आहे. मग गव्हर्नमेंटनं काय केलं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या आणि ते कमीत कमी हेडिंगच्या अंडर आणण्याचा प्रयत्न केला आणि ते आता 4 लेबर कोड जे आहेत, 4 लेबर कोड्स जे आहेत ते नवीन लेबर कोड्स म्हणून इंट्रोड्यूस करण्यात आले. त्याच्यामध्ये 2019चा द कोड ऑन वेजेस आहे, वेजेस रिलेटेड याच्यामध्ये तरतुदी करण्यात आल्या. इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे 2020चा. द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आहे. द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020. याच्यामध्ये ऑब्व्हियसली त्याच्यामधूनच आपल्याला समजतंय की याच्यामध्ये काय फोकस केला गेला असावा. मग आता या लेबर कोडमध्ये जे काय फोकस्ड एरिया आहे ते फोकस्ड एरिया जर आपण बघितले तर आपल्याला या ठिकाणी लाईन टू लाईन बघायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिलाच पॉइंट काय दिलाय की बेसिक सॅलरी जी आहे ती बेसिक सॅलरी डिफाईन याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ग्रॅच्युइटी आफ्टर 1 इयर, 1 वर्षानंतर त्याला जे एम्प्लॉय आहे त्याला फिक्स टर्म जे एम्प्लॉय असतो त्याला ग्रॅच्युइटी मिळेल, हे याच्यामध्ये फिक्स करण्यात आलं. अर्न्ड लिव्ह आफ्टर 180 डेज, 180 डेज नंतर त्याच्या काय लिव्ह असतील तर त्याला अर्न करता येतील, हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. वर्क वीक 4 डेज, वर्क वीक जो आहे तो वर्क वीक 4 दिवसांचा असेल, हे याच्यामध्ये सांगण्यात आले, किंवा ते तास जर म्हटलं तर 48 अवर्स हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओव्हर टाइम जर कुठला एम्प्लॉई ओव्हर टाइम करत असेल तर त्याचं जे वेजेस, समजा त्याला 1000 रुपये मिळत आहे तर ओव्हर टाइम जर सेम तो करत असेल तर त्याला त्याचे 2000 मिळतील, म्हणजे ते 2x झालं, त्याचं डबल त्याला मिळेल. आणि फुल अँड फायनल सेटलमेंट इन 2 वर्किंग डेज, हे जे फुल अँड फायनल सेटलमेंट आहे ना तो एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. ज्यावेळेस तुम्ही एखादा जॉब सोडताना त्यावेळेस त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा काही प्रॉव्हिडंट फंड असेल, फुल अँड फायनल सेटलमेंट जी काय असेल ते तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं. पण आतापर्यंत त्याची टाइमलाईन फिक्स कुठेही आपल्याला बघायला मिळत नव्हती किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढ्या इफेक्टिव्हली होत नव्हतं. त्यामुळे फुल अँड फायनल सेटलमेंटमध्ये जो एम्प्लॉयर आहे तो अनेक वेळा कंपन्या ज्या आहेत त्या खूप
लेट करत होत्या, त्याच्यामध्ये एम्प्लॉईला सपोर्ट करत नव्हत्या, त्याला व्यवस्थित ट्रीट केलं जात नव्हतं, हे सगळं जे आहे ते याच्यामध्ये एस्टॅब्लिश आता केलेलं आहे. आणि याला 2 दिवसाचा टाइम लिमिट दिलं की 2 दिवसामध्ये फुल अँड फायनल सेटलमेंट करायची एम्प्लॉईला. आणि सॅलरी जी आहे ती सॅलरी फॉर एक्झाम्पल तुमची डिसेंबरची सॅलरी जी आहे ती जानेवारीच्या 7 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला पाहिजे. 7च्या पुढं जाता कामा नये, नसेल तर त्या कोडचं किंवा कायद्याचं उल्लंघन आहे ते याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग याच्यावरती एरोटेल का लिहिलं गेलं, तर याच्यावरती एरोटेल लेखकांनी लिहिलं गेलंय की हे कुठंतरी लेबरला सपोर्ट करणारं, त्यांना ऑर्गनाईज करणारं, त्यांना सोशल सिक्युरिटी असेल, बाकी फिनान्शियल सिक्युरिटी असेल, ते सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी हे जे कोड्स आहेत ते खूप जास्त महत्वाचे असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. मग याच्यामध्ये जर आपण कोड ऑफ वेजेस बघितलं तर कोड ऑफ वेजेस मध्ये काय दिले की एस्टॅब्लिशेस अ स्टॅच्युटरी राईट टू मिनिमम वेजेस फॉर ऑल इन्क्लुडिंग दोज इन अनऑर्गनाइज्ड सेक्टर. जे मिनिमम वेजेस त्यांना द्यायला पाहिजे ते मिनिमम वेजेस याच्यामध्ये डिफाईन केले गेलेले आहेत. एरोटेलमध्ये तर सांगतोच तुम्हाला काय, पण त्याच्या अगोदर हे कोड बाय कोड थोडक्यात समजून घे प्रकरण नेमकं काय. आणि याच्यामध्ये आतापर्यंत विशेष प्रॉब्लेम कोणाच होता, जे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये वर्कर्स आहेत, म्हणजे एखादी बिल्डिंग बांधायला चालू आहे तिथं कामगार कामाला आहेत, तर ते अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये येतात, राईट. मग त्यांच्यासाठी सुद्धा मिनिमम वेजेस किती असायला पाहिजे हे याच्या मार्फत पहिल्यांदा डिफाईन झाले आपल्याला बघायला मिळते. रिव्ह्यू ऑफ मिनिमम वेजेस एव्हरी 5 इयर्स. मिनिमम वेजेस किती असायला पाहिजे याचा रिव्ह्यू होईल प्रत्येक 5 वर्षांना. इक्वल रेम्युनरेशन टू मेल अँड फिमेल वर्कर्स. इक्वल रेम्युनरेशन असेल, मेल वर्कर असू द्या किंवा फिमेल वर्कर असू द्या. दुसरा कोड कोणता आहे, कोड ऑन सोशल सिक्युरिटी. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीतून त्या कामगारांना काही सुरक्षितता प्रोव्हाइड करणं गरजेचं होतं आणि ते पहिल्यांदा याच्यामध्ये रिकग्नाइज करण्यात आले. याच्या अगोदर पण ऑब्व्हियसली रिकग्नाइज केले गेले, पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही लूप होल होते, त्याचं इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्ह होत नव्हतं, म्हणून तर ते रिवाइज करून आपल्याला एका पेजवर आणावं लागलं. मग याच्या अंतर्गत बेनिफिट्स ऑफ पेन्शन स्कीम्स टू ऑल वर्कर्स ऑफ ऑर्गनाइज्ड, अनऑर्गनाइज्ड अँड सेल्फ एम्प्लॉईड सेक्टर. पेन्शन स्कीम जी आहे ती सगळ्या वर्कर्सला मिळायला पाहिजे याची दक्षता याच्यामध्ये घेतलेली आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑर्गनाइज्ड ऑर अनऑर्गनाइज्ड. ऑर्गनाइज्ड वर्कर असू द्या, अनऑर्गनाइज्ड वर्कर असू द्या किंवा सेल्फ एम्प्लॉईड सेक्टर सुद्धा असू द्या, हे सगळं याच्यामध्ये डिफाईन केलं गेलं आहे. त्याचबरोबर एम्प्लॉईज एंगेज्ड ऑन फिक्स्ड टर्म्स or contract to get same social security benefits as permanent employees. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा आतापर्यंतचा प्रॉब्लेम काय होता की कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, मग त्यांना कशा पद्धतीने वागणूक मिळत होते, त्यांना कोणत्याही प्रकारची सोशल सिक्युरिटी बऱ्यापैकी प्रोव्हाइड केली जात नव्हती, ते याच्यामध्ये डिफाईन केले गेले. जसं परमनंट वर्कर असतात तशा पद्धतीनेच यांना सोशल सिक्युरिटीचे बेनिफिट जे आहेत ते द्यावेच लागतील, मिळतीलच, याच्यामध्ये डिफाईन केले गेलं. सोशल सिक्युरिटी फंड्स, सोशल सिक्युरिटी फंड फॉर द अनऑर्गनाइज्ड सेक्टर आणि सोशल सिक्युरिटी फंड जो आहे त्याचा अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये वापर केला जाईल हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड. जिथं तुम्ही काम करताय तिथं तुम्हाला सेफ्टी प्रोव्हाइड करणं, हेल्थ व्यवस्थित प्रोव्हाइड करणं आणि वर्किंग कंडिशन जी असते चांगली ती प्रोव्हाइड करणं, हे याच्यामध्ये डिफाईन केलं गेलं. क्रिएटिंग सेफ वर्किंग कंडिशन्स इन बिझनेस फ्रेंडली इन्व्हायरमेंट. ठीक आहे. मॅन्डेटरी फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप ऑफ वर्कर्स. फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप जे आहे ती मॅन्डेटरी करण्यात आली. डेटाबेस ऑफ मायग्रंट वर्कर्स, आणि जे मायग्रंट वर्कर्स आहेत त्यांचा डेटाबेस मेंटेन याच्या अंतर्गत केला जाणार आहे. पुढं इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड अलाउज डायरेक्ट टाइम बाउंड कॉन्ट्रॅक्ट्स विथ फुल parity in wages, benefits, gratuity eligibility after 1 year. 1 वर्षानंतर ग्रॅच्युटीसाठी तो एम्प्लॉई एलिजिबल होईल हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. रिस्किलिंग फंड टू ट्रेन रिट्रेंच्ड एम्प्लॉईज, अमाउंट इक्वल टू 15 days wages फॉर एव्हरी वर्कर रिट्रेंच्ड. रिस्किलिंग करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये खरं तर बेनिफिट
आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या अंगानं ऑर्गनाइज्ड असू द्या, अनऑर्गनाइज्ड असू द्या किंवा सेल्फ एम्प्लॉईड सेक्टर असू द्या, या सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं बेनिफिट देण्यासाठी कायद्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी हे कुठंतरी कोड डिझाईन केलेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळते. आणि हे सगळं जे आहे तेच लेखक आपल्याला व्हिडिओमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की कन्सॉलिडेटिंग मल्टिपल फ्रॅगमेंटेड लेबर लॉज, म्हणजे वेगवेगळे विस्कळीत झालेले 29 लेबर लॉज होते ना, ते 4 लेबर लॉजच्या अंतर्गत कन्सॉलिडेट करण्यात आलेले आहेत, त्याचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. हे लेखक या ठिकाणी सांगतोय विथ इम्प्रोव्हायझेशन, म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करून. आणि त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ जे आहे ते बघायला मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की लेबरसाठी जी सोशल सिक्युरिटी, इन्कम प्रोटेक्शन होतं आणि लॉंग टर्म फायनान्शियल सेफगार्ड्स होतात, ते सगळं याच्या अंतर्गत आपल्याला खऱ्या अर्थानं पॉसिबल होणार आहे. आणि जे तुम्हाला आत्ता मी पॉईंट सांगितले त्याच्या अंतर्गत काय काय बेनिफिट्स आहेत, कशा कशा पद्धतीचे बेनिफिट आहेत, हेच लेखक आपल्याला इथं ग्रॅच्युटी वगैरे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एकंदरीत हे जे रुटील आहे ते लेबर कोडशी रिलेटेड हे रुटील आहे, त्याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे असं सांगणार हे रुटील आहे. आणि त्या पद्धतीनं याचा अभ्यास आपण करणं गरजेचं होतं, म्हणून मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट ते समजावायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यावरती मग कशा पद्धतीनं ते पॉझिटिव्ह आहे कसं निगेटिव्ह आहे हे आपण सॉरी आपलं जे कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन त्याच्यातून काढू शकतोय. त्या पद्धतीनं एअरटेलमधून आपल्याला पॉईंट फक्त काय मिळतोय की नवीन लेबर कोड जे आहे त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवणं, हे याच्यातून पॉईंट आपल्याला मिळतोय, ज्याचा आपण अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे. इथून पुढे आपल्या ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होत आहे. आणि पहिली न्यूज आहे ती तामिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. आणि तामिळनाडू गव्हर्नमेंट जे आहे ते 1.31 करोड वुमनसाठी एक फंड अलॉटमेंट स्कीम जाहीर करते. आणि ती स्कीम जाहीर केलेलं ही न्यूज आहे. ती स्कीम काय हे नीट लक्षात ठेवा. कलाईगनार मगालीर उरिमाई तिथम KMUT ही स्कीम ही आहे. हे लक्षात ठेवणं का गरजेचं आहे, अशा गोष्टींवरती कधी कधी प्रिलियमला क्वेश्चन विचारला जातो की कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि त्याच्या अंतर्गत काय काय गोष्टी केल्या जातात. त्यामुळे या स्कीमचा एक नोट बनवून ठेवा. हे प्रिलियमसाठी महत्वाच्या गोष्टी आपल्यासाठी असतात, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे त्याच्यामध्ये पंचशील पॅक्ट्स रिलेटेड डिस्कस केलेलं आपल्याला बघायला मिळते, जे की चायनाशी रिलेटेड. म्हणजे पंचशील पॅक्टचा अभ्यास करून ठेवा. परत हे कशाशी रिलेटेड आहे, प्रिलियमशी रिलेटेड असलेलं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं त्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढची जर ग्लोबल लेवलला न्यूज बघितली तर ते क्वाडशी रिलेटेड आहे. आणि क्वाड कसं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, इंडिया कसा त्याचा इम्पॉर्टंट पार्ट आहे, हे याच्यामध्ये डिस्कस केलं जाते. क्वाड जर आपण बघितलं तर हे क्वाड ग्रुप आहे ज्याला आपण क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी ग्रुप म्हणतो. आणि याच्यामध्ये कोण मेंबर्स आहेत, इंडिया आहे, जपान आहे, USA आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. आणि एरिया जर आपण बघितला तर हा इंडो पॅसिफिक रिजनचा एरिया आहे, हे नीट लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये चायना कधी कधी स्वतःचा हस्तक्षेप डेव्हलप करतो, दादागिरी करायचा प्रयत्न करतो, आणि त्याला कुठंतरी टॅकल करण्यासाठीच क्वाडची स्थापना केली जाते. हे त्याचं ओपन सिक्रेट आहे, म्हणून तर त्याला क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी ग्रुप म्हटले गेले. त्यामुळे ही क्वाडवरती सुद्धा वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे, जी आपली करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते लेक्चर सापडेल. त्याच्यामध्ये मी डिटेल क्वाडची इन्फॉर्मेशन तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. याचं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज नाही आहे. न्यूज सुद्धा ज्या आपण एरोटेलमध्ये डिस्कस करतो त्याच प्रकारच्या न्यूज होत्या, त्यामुळे न्यूजमध्ये पण खूप जास्त काही महत्त्वाचं नव्हतं. जेवढं काय महत्त्वाचं होतं ते आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न केला. डिस्कशन छोटंसं आहे, पण याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण महत्त्वाचे पॉईंट शिकण्याचा प्रयत्न केला. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.